नवरात्र संपायला आली की सामान्यांना आस लागते ती दसऱ्याची आणि राजकारण्यांना आस लागते ती दसरा मेळाव्याची। आता हा दसरा मेळावा नक्की काय असतो, याची सुरुवात नक्की कोणी केली, यंदा किती ठिकाणी दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला, नक्की काय झालं यंदाच्या दसरा मेळाव्यात, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते। आता दसरा हा हिंदूंच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक मानला जाणारा सण आहे आणि वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रकारे कशी मात करावी यासाठी दसरा साजरा करण्यात येतो। पण या सोबतच बरेच वर्ष झाले महाराष्ट्राला परंपरा आहे दसरा मेळाव्याची आणि एवढ्या वर्षांप्रमाणे यंदा सुद्धा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रात 6 ठिकाणी दसरा मेळावे भरवण्यात आले होते। आता हे दसरा मेळावा भरवण्याची सुरुवात कोणी केली तर बाळासाहेब ठाकरे यांनी 30 ऑक्टोबर 1966 या दिवशी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा पार पाडला। 19 जानेवारी 1966 ला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली। त्यानंतर आलेला हा पहिलाच दसरा मेळावा। त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना साथीला घेऊन दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला। जाहीर सभा मेळावा याऐवजी शिलांगणाचं सोनं लुटण्याचं निमंत्रण मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी दिलं होतं आणि यानंतर सुरू झाली राजकारण्यांनी दसरा मेळावा घेण्याची पद्धत। आता यंदा नक्की कोणी कोणी आणि कुठे कुठे घेतलेला दसरा मेळावा तर राज्यात कोल्हापुरात शाही दसरा, नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मेळावा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा, सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला मेळावा, तसंच पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडणारा मेळावा। कोल्हापूरच्या शाही दसरा मेळाव्याची चर्चा राज्यभर असते। राजगादीचा मान असल्याने या सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने साजरं केलं जातं। छत्रपती शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शाहू महाराजांच्या कुटुंबाकडून हा दसरा मेळावा साजरा करण्यात येतो। तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सप्टेंबर 1925 मध्ये केशव बळीराम हेगडेवार यांनी दसऱ्याच्या दिवशी केली होती। त्यामुळे इथे दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं। शिवसेना उभाटा गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर साजरा केला जातो। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेला शिवसेनेचा मेळावा यंदा आझाद मैदानात साजरा करण्यात आलेला। त्यासोबतच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे तब्बल 12 वर्षांनी भगवानगडावर झालेल्या मेळाव्यात एकत्र आलेले, तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दसरा मेळाव्याचं यंदाचं पहिलं वर्ष होतं आणि हा मेळावा बीड मधील नारायणगडावर पार पडला। आता कोणाचा मेळावा कुठे हे तर आपण पाहिलंच, पण नक्की काय झालं दसरा मेळाव्यात तेच आता आपण जाणून घेणार आहोत। तर केंद्रीय यंत्रणांसह सर्व शक्तीपणाला लावून दिल्लीकरांनी उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही असं उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं। टाटांनी लज्जत वाढवण्यासाठी मीठ दिलं, पण आताचे उद्योगपती मिठागरं गिळायला निघाली आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी धारावीच्या मुद्द्यावर टीका केली। यावेळी उद्धव ठाकरेंनी कौरवांची उपमा देत भाजपवर टीका केली। देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहणार नाही असं भाजपचे प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आणि आपल्या मनात भाजपाविषयी असलेला राग त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही पैसे खाल्ले अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी केली। त्याचबरोबर प्रत्येक राज्यात मंदिर व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले। शिंदे सरकारनं अनेक कामात भ्रष्टाचार केला असून त्याची सरकार आल्यानंतर चौकशी करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। राज्य सरकारने कर्ज घेण्याची पुढची मुदत वापरली असल्याची टीका त्यांनी केली। सरकार आल्यानंतर सर्वात आधी धारावीचं टेंडर रद्द करणार, त्या ठिकाणी पोलीस, गिरणी कामगार आणि मुंबईतील मराठी माणसाला जागा देणार असं ते म्हणाले आणि शिंदे सरकारवर त्यांनी सनसनी टीका सुद्धा आपल्या भाषणात केल्या। आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यात भाषण केलं। आता हे झालं उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील गोष्टी, पण त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच बाळासाहेब ठाकरे यांच्या उल्लेखापासून केली। ते म्हणाले की अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे, मात्र हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींनाही लाज वाटतच आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली आहे असा दावाही त्यांनी या ठिकाणी केला। कोरोनाला घाबरून लपून बसलेला हा मुख्यमंत्री नसून लोकांसाठी रस्त्यावर उतरलेला हा मुख्यमंत्री आहे। माझ्या दाढीवरून माझ्यावर टीका केली जाते, मात्र याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्ध्वस्त केली, त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला। हरियाणामध्ये भाजपची सत्ता पुन्हा आल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की हरियाणाच्या लोकांनी विरोधकांना दाखवून दिला आहे
हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला. आणि आपलं सरकार लाडकी बहीण योजनेवर कसं तरणार याचाच दाखला जवळजवळ त्यांनी आपल्या भाषणात दिला. त्याचसोबत मी गरीब माणसांचं भलं करण्याचं काम केलं आहे, मी कधीच भेदभाव केलेला नाही. लोकसभेला झालेली गडबड आपल्याला पुसून टाकायची असल्याचं आव्हान आमदार पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात केलं. पंकजा मुंडे भाषण करण्यासाठी उभ्या राहताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी एक मुस्लिम कार्यकर्ता सुद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा उंचावून लक्ष वेधत होता. यावेळी पंकजा मुंडे यांचं लक्ष जाताच त्यांनी अस्सलाम वालेकुम म्हणत त्याला प्रतिसाद दिला. आता हिंदुत्ववादी अजेंडा असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी असं म्हणण्याने राजकारणात माणूस कधी काय करेल सांगता येणार नाही अशी भूमिका तयार झाली आहे. या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी राज्यव्यापी दौरा करणार असल्याची घोषणा केली. आगामी निवडणुकीत मतदान केल्याशिवाय कोणीही ऊस तोडणीस जाऊ नका, मला वचन द्या असं आव्हानही त्यांनी ऊसतोड कामगारांना केलंय. आता एक असा मेळावा ज्याची वाट अखंड मराठा समाज पाहत होता, तो म्हणजे मनोज जरांगे यांचा मेळावा. आपल्याला नाकावरून टार्गेट केलं जातंय, सावध व्हा, आता त्यांचे डोळे उघडले असतील. नारायणगडावर असल्यामुळे मला काही मर्यादा पाळायच्या आहेत. आता जर न्याय नाही मिळाला तर तुमच्या लेकरासाठी, तुमच्या समुदायासाठी आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. आपल्या नाकावर टिचून जर कुठले निर्णय होत असतील, या राज्यातील समाजावर अन्याय होणार असेल तर लेकरांची आणि राज्यातील समाजाची शान वाढवण्यासाठी लढावंच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी घेतलेल्या दसरा मेळाव्यात सांगितलं. मला एक वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको, तुम्ही मला एकच वचन द्या, मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका, एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावं लागेल. मला हे असं वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, पण मला तुमच्याकडून एकच वचन हवं आहे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणारा मी नाही, हा गडावरून शब्द देतो, असं आपल्या मेळाव्यातील भाषणात मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. आता दसरा मेळाव्यातील नेत्यांची भाषणं ऐकली की त्यात टीका, आरोप, प्रत्यारोप, विनंती, वचन हे सारे प्रकार आपण विधानसभेच्या तोंडावर पाहिले आहेत. आता या दसरा मेळाव्याचा नक्की काय आणि कोणाला फायदा होणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.